नमस्कार श्रोते हो, आज एक वेगळी कविता घेऊन मी आले आहे. खरं म्हणजे स्त्री, आजची स्त्री, आपल्या अस्तित्वाची लढाई लढणारी, या संघर्षाशी दोन हात करून पुढे जाणारी. आणि या आजच्या स्त्रीला जेव्हा आपलं स्वत्व सिद्ध करायचं असतं, माझं एक स्वतंत्र अस्तित्व असं सिद्ध करायचं आहे, त्या काळातली, त्या वेळेतली ही गोष्ट जी की मला जाणवली आहे आज आणि मला जाणवती आहे, ती गोष्ट मी तुम्हाला आज सांगते या कवितेच्या रूपानं. की प्रत्येक वेळी मला लढताना माझ्या पाठीशी कुणीच नाही आहे असं प्रत्येकासोबत कदाचित घडत नसेल. माझ्याशी ते नाही घडत, म्हणून कदाचित मला ही कविता अशी लिहावीशी वाटली आणि ती कविता तुमच्या पुढे ठेवते आहे. बघा तुम्हाला ती किती रुजते. कवितेचं शीर्षक आहे हृदय. हृदय माझं ओंजळीत आलं, त्यातून तुझ्या हृदयात गेलं. हृदय माझं ओंजळीत आलं, त्यातून ते तुझ्या हृदयात गेलं. तुझं हृदय माझं हृदय नकळतच एक झालं. तुझं हृदय माझं हृदय नकळतच एक झालंय. नावे दोन पण हृदय एक. दोघांची, नवरा आणि बायको, दोघांची दोन नावं. नावे दोन पण हृदय एक. नव्या पिढीस पटत नाही हे आपल्याला कळतं, पण नवीन आत्ताची जी जनरेशन आहे त्यांच्यासमोर जर हे शब्द तुम्ही काढलेत ना, तर बापरे, नाही, त्यांना ते मुळीच पटणार नाही. नावे दोन हृदय एक, नव्या पिढीस पटत नाही. प्रत्येकाची अस्मिता यात वेगवेगळी दिसत नाही, त्यांचं म्हणणं आहे असं. नावे दोन हृदय एक, नव्या पिढीस पटत नाही. प्रत्येकाची अस्मिता वेगवेगळी यात दिसत नाही. हक्कासाठी अस्तित्वाच्या हृदय वेगळं करायचं का? मग काय करायचं आजच्या पिढीने? आजची पिढी करतीच आहे हक्कासाठी, पण त्यांना हा माझा प्रश्न आहे या नव्या पिढीला. हक्कासाठी अस्तित्वाच्या हृदय वेगळं करायचं का? हक्कासाठी अस्तित्वाच्या हृदय वेगळं करायचं का? तुझ्या माझ्या दोघांमधल्या भावनांना गाढायचं का? तुझ्या माझ्या दोघांमधल्या भावनांना गाढायचं का? त्याला जमिनीत गाडायचं, त्याला तिलांजली द्यायची नाही, असं मुळीच करायचं नाही. नाही, हे माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय पटतं तुम्ही बघा. नाही, आपण आता मधला मार्ग काढू. नाही, आपण मधला मार्ग काढू. माझी धडधड तुझे श्वास, माझी धडधड तुझे श्वास, नवी रूढी आपण आणू. आपण मधला मार्ग काढू, माझी धडधड तुझे श्वास, नवी रूढी आपण आणू. दोन हृदय एक भास, नवी रूढी आपण आणू. दोन हृदय एक भास, दोन हृदय एक भास. धन्यवाद.